बडगुजर आणि मुकेश शहाणे संघर्ष पुन्हा पेटणार आहे। दीपक बडगुजर यांच्या पत्नीची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 25 मधून हर्षा बडगुजर यांची उमेदवारी मागे। सुधाकर बडगुजर प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपाचे उमेदवार आता असणार आहे, तर मुलगा दीपक बडगुजर प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाचा उमेदवार असणार आहे। 29 मध्ये दीपक बडगुजर निवडणूक लढणार हे सर्व कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झाले होते। पण कुठल्या गटामध्ये निवडणूक लढणार हे त्या ठिकाणी दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा होता की त्या ठिकाणी ज्या ऐन वेळेस त्या ठिकाणी पुरुष गटामध्ये भूषण राणेंना त्या ठिकाणी दिले गेलं एबी फॉर्म, त्यावेळेस दीपक बडगुजरांनी 29 मध्ये कोर कमिटीमध्ये फायनल झालेलं असताना त्याला 25 मध्ये परत त्यांना उमेदवारी द्यायला लावली। ह्या 29 मध्ये दीपक बडगुजर मुकेश शहाणे अशा पद्धतीने पॅनल होतं त्या ठिकाणी। पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झाले, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन। दीपक बडगुजर यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी मागे घेण्यात आलेली आहे। विभागीय कार्यालयामध्ये ते दाखल झालेत अशी माहिती। अजित पवार यांनी अंधेकर कुटुंबातील लक्ष्मी आणि सोनाली अंधेकर यांना प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी दिली आहे। याला कल्याणी कोमकर यांनी विरोध केलेला आहे। थोड्याच वेळात कल्याणी कोमकर अजित पवार यांच्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती, त्यांची भेट घेणार आहे, तर कल्याणी कोमकर हे आंदोलन करणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। कल्याणी हिचा मुलगा गँगवॉर मधून तिचा मुलगा आयुष कोमकर याची अंधेकर टोळीने हत्या केल्याची माहिती आणि त्यानंतर आता अजित पवार यांनी दिल्यानंतर उमेदवारी दिल्यानंतर त्या अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतो या ठिकाणी अजित पवार यांनी अंधेकर कुटुंबातील लक्ष्मी आणि सोनाली अंधेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर कल्याणी कोमकर आता आक्रमक पाहायला मिळतात, अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। माझ्या मागे हे आपण पाहतोय अजित पवार यांचं जिजाई निवासस्थान आहे। अजित पवार अनेक पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत, पण गेल्या 10 मिनिटापासून आपण पाहिलं की कल्याणी कोमकर आहेत त्या बाहेर थांबलेल्या आहेत, अजून त्यांना आतमध्ये सोडलेलं नाहीये। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। याआधी तुम्ही सुद्धा अंधेकर टोळी अंधेकर कुटुंबातील जे सदस्य आहेत ज्यांना जी उमेदवारी दिलेली आहे त्याला विरोध केलेला होता, आता थेट तुम्ही अजित पवारांना भेटायला आलेला आहात। काय तुमची मागणी आहे आणि काय विरोध आहे तुमचा? तेच मला वाटत होतं कुठंतरी ऐकतील दादा, पण त्यांना दिलं तिकीट, त्यामुळे मी तेच बोलायला आले की आमच्यावर अन्याय होतोय, तुम्ही जरा यात लक्ष घाला म्हणून। जवळपास तुम्ही 10 मिनिटं थांबलेला आहात, तर काय तुम्ही आतमध्ये निरोप दिलेला आहात, चिठ्ठी दिलेली आहे का, काय तुम्हाला प्रतिसाद आलाय का? हो, आम्ही चिठ्ठी दिली तर ते वॉचमॅन म्हटले त्यांचे की थांबा म्हणून 5 मिनिटं, त्यांची मीटिंग चालू आहे। येतील अजितदादा तुम्हाला भेट असं वाटतंय? हो, मला वाटतं ते ऐकून अजितदादा त्यांचं म्हणणं ऐकून घेतील असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या मुलांना घेऊन तुमच्याकडून घेतच राहू भेटण्यासाठी आलेले आहेत। जी 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 धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।